पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा, आता फेब्रुवारी महिन्यात या विद्यार्थ्यांचं या जिल्ह्यातील ग्राउंड होणार आणि रोज किती विद्यार्थ्यांना बोलवतील ते मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे. तर बघा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या आत मी तुम्हाला सांगणार आहे की महत्त्वाचं म्हणजे जे काही आपले धुळे डिस्ट्रिक्ट आहे, त्याच्यानंतर अमरावती, जालना, धाराशिव, बीड हे जे काही रेग्युलरवाले जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांचं जे काही ग्राउंड आहे तर हे कोणत्या महिन्यात सुरू होणार आहे आणि या जिल्ह्यांची लेखी परीक्षा कधी होणार आहे. सोबतच मी तुम्हाला मुंबई, पुणे, त्याच्यानंतर नागपूर, मीरा भाईंदर या जे काही आपले मोठे जिल्हे आहेत जिथं जास्त जागा आहे, यांचं ग्राउंड कधी सुरू होईल आणि यांची लेखी परीक्षा कधी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे इथं किती विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ग्राउंडचं जे काही मेरिट आहे ते कितीपर्यंत लागू शकतं, आता 25 मार्क घेणारा सुद्धा पोलीस होऊ शकतो. तर सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आता जागे व्हा. खूप विद्यार्थ्यांनी अर्ज केले, पोलीस भरतीला खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, आता तरी जागे व्हा मित्रांनो. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आत्ताच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मित्रांनो, पोलीस भरतीचा जर तुम्ही अर्ज भरताय तर तुमचं काम आहे अभ्यास करणं. अभ्यास जर तुम्ही करत असाल तरच तुम्ही पोलीस होऊ शकतात, अदरवाईज होऊ शकत नाही आहे. कारण जरी ग्राउंड तुम्ही 50 मार्काचं जरी मारलं आणि तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही शून्य आहे, तुम्ही भरती होऊ शकत नाही आहे. कारण इथं ग्राउंड प्लस अभ्यास इज इक्वल टू या ठिकाणी रिझल्ट असतो. ठीक आहे, तर महत्त्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला पुढं सांगतो. आता बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मित्रांनो, जे काही मीरा भाईंदर आहे, CP मीरा भाईंदर, इथं सुद्धा टफ कॉम्पिटिशन आहे. इथं जवळपास तुम्ही टोकन नंबर पाहू शकता, 40,872 विद्यार्थ्याचा टोकन नंबर आलेला आहे टोटली. आणि याच्यामध्ये फायनल टोटल अर्ज आलेले 7 तारखेपर्यंत या ठिकाणी जवळपास 42 ते 43,000. आणि याच्यापैकी तुम्ही बघू शकता, आता मुलांचा टोकन नंबर म्हणजे अर्ज नंबर काय आहे, 30,980. आता याच्यामध्ये जवळपास आता 31 ते 32,000 मुलं आहे आणि मुली जवळपास 9 ते 10,000 आहेत. सांगण्याचा मुद्दा काय आहे की मुलींचं जे काही कॉम्पिटिशन आहे ते सुद्धा टफ आहे आणि अर्ज जास्त आलेले आहे, त्याच्यामुळे मेरिट तर वाढणारच आहे. ठीक आहे, आता तुमचं जे काही ग्राउंड आहे ते कधी होणार आहे, कोणत्या जिल्ह्याचं, ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, ज्या जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा कमी आहे, आता महत्त्वाचं म्हणजे जळगाव, त्याच्यानंतर धुळे डिस्ट्रिक्ट, अकोला, वाशिम, त्याच्यानंतर आपले जे काही मुंबई सोडून CP मुंबई, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर नागपूर, हे जे काही मोठे मोठे जिल्हे आहेत या ठिकाणी जागा जास्त आहे. आणि याच्यामुळं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते व्हायला, नियोजन करायला वेळ लागतो. कारण 3-3, 4-4 लाख विद्यार्थ्यांचे जर फॉर्म आलेले, तर मग एवढ्या विद्यार्थ्यांचं ग्राउंडचं जे काही नियोजन आहे तर ते कसं करायचं, किती दिवसांचं करायचं, किती विद्यार्थ्यांना कधी बोलवायचं, रोज 1500 विद्यार्थ्यांना बोलवायचं का 2000, हे त्यांचं नियोजन असतं आणि हे करायला वेळ लागतो, ग्राउंड तयार करायला वेळ लागतो. आणि म्हणूनच या ठिकाणी जे काही आपले अकोला असो, जळगाव, धुळे, नंदुरबार, आता ॲज इट इज जे जिल्हे असतील, जिथं जागा असतील ते जिल्ह्यांबद्दल मी बोलतोय. ठीक आहे, तर महत्त्वाचं जे काही लहान लहान जिल्हे जिथं कमी जागा आहे, त्याच्यानंतर SRPFचं असो, तर हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यातील ग्राउंड फेब्रुवारी महिन्यानंतर सुरू होणार आहे. कधी? फेब्रुवारी महिन्यानंतर. आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडचे आता नवीन निकष तयार करण्यात आलेले आहे. तुम्हालाच तुमची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या हातापायाला लागलं, काही झालं तर त्याची जबाबदार तुम्ही स्वतः राहणार आहे, एवढं तुम्हाला या ठिकाणी नवीन निकषमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ते निकष पण तुम्हाला पुढं सांगतो. तर बघा, मुंबई, पुणे, नागपूर हे जे काही मोठे मोठे जिल्हे, यांच्या व्यतिरिक्त जे काही राहिलेले जिल्हे यांचं ग्राउंड, त्याच्यानंतर SRPFचं यांचं ग्राउंड होईल फेब्रुवारी महिन्यानंतर. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे यांचं ग्राउंड झालं की त्याच्यानंतर लागेल कट ऑफ. आणि महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ लागण्यासाठी 1.5-2 महिने या ठिकाणी वेळ लागेल आणि त्याच्यानंतर होईल त्यांची लेखी परीक्षा. एप्रिल ते मे महिन्यामध्ये लेखी परीक्षा व्हायला सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी पण तसंच झालं. अदर जिल्ह्यांचं या ठिकाणी लेखी परीक्षा वेगळ्या दिवशी झाली, मुंबईची वेगळ्या दिवशी झाली. मुंबईला अर्ज जास्त येतात, ते ग्राउंडला वेळ लागतो, त्याच्यामुळे अदर जिल्ह्यांची घेऊन टाकतात, मुंबईची लेट होते. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की फेब्रुवारीनंतर अदर जिल्ह्यांचं ग्राउंड सुरू होईल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा एप्रिल मे महिन्यात तुमची होणार आहे. आणि महत्त्वाचं आता
जे काही मुंबई आहे, CP मुंबईला जागा जास्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यांचं जे काही ग्राउंड आहे तर यांचं ग्राउंड होईल एप्रिल मे महिन्यामध्ये. तोपर्यंत आता ग्राउंड तयार करायला सुरुवात होऊन जाणार आहे. सध्या जी काही परिस्थिती आहे अर्ज भरल्याची, आता फॉर्मची छाननी सुरू आहे आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतील, आता याच्यामध्ये पण काही महत्त्वपूर्ण असं आहे की कोणाचं ग्राउंड कधी घ्यायचं, काय घ्यायचं, संपूर्ण नियोजन असतं. मग हॉल तिकीट येतं आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्यांचं ग्राउंड फेब्रुवारीमध्ये आहे त्यांचं तारीखनुसार 4-5 दिवस अगोदर त्यांचं हॉल तिकीट येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी महिन्यात येईल. ज्यांचं ग्राउंड मुंबई असो, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, त्याच्यानंतर पुणे, यांचं ग्राउंड होईल एप्रिल मे महिन्यात आणि यांचं हॉल तिकीट येईल एप्रिल मे महिन्यात. आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी एप्रिल मे महिन्यातच येईल, त्या महिन्यात तुमचं ग्राउंड होईल. त्याच्यानंतर त्याचं मेरिट लागेल, म्हणजे या ठिकाणी कट ऑफ लागेल, मग तुम्ही पेपरसाठी बससान. ठीक आहे, एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि तुमच्या पेपरला टाईम लागेल, जून-जुलैमध्ये तुमचे पेपर होतील. ग्राउंडलाच 2 महिने लागतात, 1.5-2 महिने या ठिकाणी मुंबईच्या, कारण विद्यार्थी जास्त असतात. 3-3, 4-4 लाख फॉर्म पडतात, कॉम्पिटिशन टफ असतं. या ठिकाणी 900 विद्यार्थी पण अर्ज करत असतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला ग्राउंड आणि पेपरबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडचे नवीन काय काय निकष आहे ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. तर बघा, समोर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस भरतीबाबत उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे. लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार. आता तुम्हाला काही या ठिकाणी ग्राउंडचे नियम सांगून देतो मी. समोर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी असे असणार ग्राउंडचे नियम. बघा, शारीरिक चाचणीत किमान 50% गुण ज्या विद्यार्थ्यांना असले तेच विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी बसतात. 50% म्हणजे या ठिकाणी असं नाही आहे की सगळ्यांनाच 25 गुण असले, म्हणजे 50च्या जर आपण 50 या ठिकाणी भागीला 2 केले तर 25 येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे असं नाही की सगळेच 25 वाले. 50% गुण तुम्हाला किमान असले पाहिजेत. आणि या ठिकाणी कमाल म्हणजे किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे त्याचा कट ऑफ लागेल. तुम्हाला 25 गुणच्या पुढं पाहिजे, मग त्याच्यामध्ये तुमचा कॅटेगरीनुसार कट ऑफ लागेल. मग त्या कट ऑफमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला ग्राउंड देता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा नियम बघा, संबंधित प्रवर्गातील रिक्त पदांनुसार एका जागेसाठी किमान 10 उमेदवार. आता एकाच 10 प्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी बसतील तुमच्या कॅटेगरीनुसार, जागेनुसार. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन होईल आणि एका जागेसाठी 10 उमेदवार बसतील लेखी परीक्षेसाठी, असं याचं नियोजन आहे. ठीक आहे, हा झाला दुसरा. त्याच्यानंतर समोरचं उमेदवारांना या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये किमान, आता ग्राउंड झालं त्याच्यानंतर कट ऑफ लागला आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कमीत कमी लेखी परीक्षेमध्ये 40%च्या वरती गुण असले पाहिजेत. कारण 40%च्या वरती गुण असले तर तुम्ही पात्रता यादीमध्ये येऊ शकतात. 40%च्या वरती पाहिजे, त्यावेळेस तुम्ही जर समोरचं मेरिटमध्ये बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव येऊ शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे तरच तुम्ही पात्र आहे. याच्यानंतर जर समजा तुम्हाला 40%च्या खाली पडले तर तुम्ही अपात्र आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर समोरचं लेखी परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असणार आहे. लेखी परीक्षा तुमची मराठी भाषेत होणार आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला 1 प्रश्न आणि 4 त्याचे ऑप्शन असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे. लेखी परीक्षा तुमची 90 मिनिटं, या ठिकाणी 1.5 तास असणार आहे आणि मराठी भाषेत असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्व प्रश्न बहुपर्यायी असणार आहे. एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. लेखी परीक्षा मैदानी चाचणीचा कट ऑफ लागेल त्याच्यानंतर तुमची होणार आहे. त्याच्यानंतर बघू शकतात संपूर्ण राज्यभरात सर्व पोलीस घटकात एका पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येईल. पूर्ण राज्यभरामध्ये पोलीस शिपाई पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, असं याच्यामध्ये देण्यात आलेले. तर सांगण्याचा मुद्दा एकच आहे की जे काही निकष व नियम आहेत हे सगळे इथं तुमच्या समोरच देण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचा पण मुद्दा आहे. जर समजा तुम्ही ग्राउंडला गेले, तुमच्या हातापायाला तुम्ही खाली पडले लागलं, तर जिम्मेदारी तुमची स्वतःची असणार आहे. कारण तुमच्याकडनं ते सगळं या ठिकाणी क्लिअर करून घेतलेलं असतं, लिहून घेतलेलं असतं. शासनाची जिम्मेदारी काहीच नाही आहे. तुम्ही स्वतः तिथं गेले, ग्राउंड दिलं, हे सगळं तुम्हाला स्वतःच करायचं आहे. ठीक आहे, एवढंच याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुमच्या ग्राउंडची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा, अभ्यास पण करा आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे की ग्राउंड कधी होईल, कोणत्या जिल्ह्याचं कधी, सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. हॉल तिकीटची तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे, ग्राउंडची प्रॅक्टिस 2 वेळेस करा. काही अडचण असेल कमेंटमध्ये सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त अभ्यास आणि तयारी करा. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं आहे. समोरची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.